मित्रांनो, कोणी देव मानतं किंवा कोणी देव मानत नाही, हा ज्याचा तसा श्रद्धेचा विषय आहे. पण या सगळ्यामागे एक अदृश्य शक्ती नक्की असते, हे विधान देखील तेवढंच खरं आहे. या अदृश्य शक्तीच्या मागे कोणीतरी एक सूत्रधार असतो. माझे काही प्रश्न किंवा माझे काही आर्जव मी त्या सूत्रधाराला केलेत. आज मी घेऊन आलो आहे मित्रांनो तुमच्यासाठी माझी स्वरचित कविता सूत्रधार. ऐकूया. सूत्रधार. नाही लेखणी दिली हातात तर मग हातात तलवार दे. नाही लेखणी दिली हातात तर मग हातात तलवार दे. जेही शस्त्र देशील ते शस्त्र मात्र धारधार दे. सोसली सारी उन्हे इथली, सोसली सारी उन्हे इथली, चटकेही ओळखीचे झाले. सोसली सारी उन्हे इथली, चटकेही ओळखीचे झाले. दुःख पीडा क्लेश मरण हे सगळं काही तू क्रमवार दे. समोरच्यांच्या गुन्ह्याची फिर्याद मांडतो मी इथे, समोरच्यांच्या गुन्ह्याची फिर्याद मांडतो मी इथे. निवाडा जिथे सहज होईल असा एक तरी दरबार दे. पुकाराया आता हे बंड, घेतली मशाल मी हाती. पुकाराया आता हे बंड, घेतली मशाल मी हाती. जथ्थे येतीलही आपसूक असा तू नवा एक एल्गार दे. प्रेमाच्या या तहामध्ये सौदे नेमके वेगळेच झाले. प्रेमाच्या या तहामध्ये सौदे नेमके वेगळेच झाले. अरे शेवटची बोलणी करताना चला कसा व्यवहार दे. शेवटल्या ओळी आहे की न कळले नशिबाचे दावे आणि न कळले प्राक्तनाचे पासे. न कळले नशिबाचे दावे, न कळले प्राक्तनाचे पासे. कळतील तुझ्याही चाली असा एक तरी सूत्रधार दे. नाही लेखणी दिली हातात तर मग हातात तलवार दे. जेही शस्त्र देशील हातात ते शस्त्र मात्र धारधार दे. या व्यतिरिक्त आपल्याला अजून कोणत्या कवयित्रींच्या कविता ऐकायला आवडतील नक्की कळवा. धन्यवाद.